लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। जत पूर्व भागातील विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करा, तुकाराम बाबा महाराज यांची मागणी। रायगड प्रमाणे जतला सेवा द्या। चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिलेत। जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झाले। विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे। वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथे सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाले। अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठं आव्हान संक महावितरण समोर आहे। जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केले। हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिलेत। भेटी दरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला। 8 दिवस झाले लाईट गायब आहे, हाल सुरू आहेत, कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचं सांगितलंय। ग्रामस्थांच्या या तक्रारी घेत हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी संक महावितरण कार्यालय गाठले, अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात 200हून अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडले आहेत। प्रथम मेन लाईनचे पोल उभा केले जात आहेत, ते होताच अन्य पोल उभा केले जातील। कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। अशी परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांना दिले। यावेळी बिरू कुळाल, सदाशिव थोरात, बाळू थोरात, मल्हारी थोरात, नामदेव कुळाल, भगवंत राठोड, मल्लू राठोड, रामचंद्र राठोड, सदाशिव राठोड, ऋषी दोरकर, पिंटू मोरे, महांतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दुष्काळाशी 2 हात करणाऱ्या जत पूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला। अनेकांच्या घरावरील दुकानावरील पत्रे उडून गेली, झाडे, विजेचे पोल कोलमडून पडले, अनेक गावातील वीज गायब झाली। आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज आलेली नाही। लोकांचे हाल होत आहेत, प्यायला पाणी नाही, घरात वीज नाही, अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली। ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत। रायगडला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी 2-2 महिने त्या भागात होते। आता जतवर ही बिकट वेळ आली आहे, तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलावून घेऊन वीज सेवा सुरू केली तसे जत पूर्व भागात करावे। पोल उभारण्यासाठी अन्य तालुके जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली। बोर्ड ऑफिस मध्ये आलोय। तब्बल 8 दिवस झाले या ठिकाणी वादळी वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे 200हून अधिक पोल या ठिकाणी पडले। त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागलेत, वायरमन देखील काम करलेत। माझी प्रशासनाने विनंती आहे, ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वादळी वारा झाला त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करून 2 महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरळीत केली। जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्यपूर्वक अन्याय का? आम्ही कुठं काय पाकिस्तानमध्ये राहतोय का? जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये, एकदम दुष्काळी भाग आहे, लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत, कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत। या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल, माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना, संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा या ठिकाणी माणसं पाठवून देऊन 200हून अधिक पोल, हे सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडलेत। पाणी देखील नाही, एका घरामध्ये 4-4, 5-5 जनावर आहेत। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।